पुढची बातमी आहे. नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यात अडकली आहे. भारतातील 800 सोबतच भारतातील 800 आणि महाराष्ट्रातील 25 तरुण हे म्यानमार थायलंड सीमेवरती ओलीस आहेत. उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा आरोप आहे. मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय. बीडच्या एका तरुणाच्या फोननंतर आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झालाय. उच्च पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवून महाराष्ट्रातील 25 तरुणांना म्यानमार थायलंड सीमेवरच्या कुख्यात गोल्डन ट्रायंगल परिसरात ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. म्यानमार थायलंड सीमेवरती जे आहे ते 25 भारतीय तरुणांचं तब्बल 800 भारतीय लोक जे आहेत त्यांना ओलीस धरण्यात आले. त्यांची कागदपत्र काढून घेण्यात आली आणि जे मानव तस्कर आहेत त्या भागातले त्यांनी सगळं केल्याचं आता समोर येतंय. काय केंद्र सरकारकडे देखील तुम्ही काय म्हणता? MEAच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही नसतो आणि मी जाहीरपणे जरी विरोधात असले चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांची नेहमीच मदत होत असते. मग तुम्हाला आठवत असेल 2 दिवसापूर्वी